नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण आपल्या टेन्सच्या या सिरीजमध्ये सेकंड पार्टमध्ये आहोत आणि बघा मित्रांनो, ॲज वी आर नॉट दी नेटिव्ह स्पीकर्स अँड वी डोंट हॅव पार्टनर्स टू स्पीक विथ and we don't have that atmosphere to speak in, that's why we have to learn tenses first. प्रत्येकाला वाटतं इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, परंतु आपल्याला तितकंसं चांगलं जमत नाही। रिझन काय असतं? रिझन आपण त्याची आजपर्यंत कधीही प्रॅक्टिस केलेली नाही। आणि कुठलीही लँग्वेज शिकत असताना बऱ्याच लोकांना मग प्रश्न पडतो की सर मग आपण ग्रामर आधी शिकावं का? बघा, अगदी प्रामाणिकपणे कुठलीही लँग्वेज शिकण्यासाठी आधी ग्रामरला शिकणं कधीही गरजेचं नसतं, पण आपल्या अवतीभोवती ते वातावरण नाही आहे, आपण नेटिव्ह स्पीकर्स नाही आहे, आपल्याला पार्टनर्स नाही आहे, त्यामुळं आपल्याला सुरुवातीला टेन्सेस शिकावी लागतात बिकॉज वी हॅव टू यूज प्रॉपर टेन्स फॉर प्रॉपर टायमिंग. इफ वी वॉन्ट टू कन्वे आवर मॅसेज टू द पर्सन हु इज जस्ट नेक्स्ट टू यू, आणि जर तुम्हाला वाटतं की तुमचा मॅसेज प्रॉपरली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा, तर तो व्यवस्थित कन्वे होण्यासाठी तुम्हाला त्या सेंटेन्सला किंवा त्या ॲक्शनला प्रॉपर त्या टायमिंगच्या पद्धतीने किंवा टायमिंगच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागतं. त्यामुळं तुम्हाला टेन्सेस शिकणं अत्यंत गरजेचे असतात. त्यामुळं आपण ही सिरीज स्टार्ट केली आहे. काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला शिकवलं आणि आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घेतो आहोत. पण पुढे जाण्याआधी चला चॅनलला आधी सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तो बनता है मेरे भाई आणि मित्रांपर्यंत शेअर करा. चला स्टार्ट करूया. बाजूनं दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण रोजचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूनं दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल. पहा बेटा, आज आपण स्टार्ट करतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काल आपण पाहिला सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि प्रत्येक टेन्स हा तुम्ही कंपॅरेटिव्हली शिका, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमका सिंपल प्रेझेंटमध्ये आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये नेमकं अंतर काय, नेमका फरक काय. when should we use present continuous and when should we use present simple present, यामध्ये नेमका फरक काय. तर बेटा, सिंपल प्रेझेंट म्हणजे जेव्हा एखादी ॲक्शन ही रेग्युलर बेसिसवर होते, ती तुमची सवय असेल. फॉर एक्झाम्पल, आय टीच इंग्लिश, मी इंग्लिश शिकवतो. इट मीन्स इट इज माय प्रोफेशन, इट इज माय हॅबिट और इट इज माय पॅशन. काही असू शकतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रेग्युलर बेसिसवर करता तेव्हा तुम्ही ती गोष्ट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मांडत असता. ठीक आहे, आता आपण शिकतो प्रेझेंट कंटिन्युअस. मी इंग्लिश शिकवतो आणि मी इंग्लिश शिकवत आहे, यामध्ये फरक आहे. आय एम टीचिंग इंग्लिश म्हणजे मी आत्ता इंग्लिश शिकवत आहे. याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. डेफिनेशन इंग्लिशमध्ये लर्न्स करायच्या नसतात, त्याला इम्प्लिमेंट करायचं, प्रॅक्टिस करायची. बघा, आपल्यासोबत इंग्लिशवर रट्टा मारायचा नाही, बिलकुल कुठलं स्ट्रक्चर लर्न करायचं नाही, काहीच नाही, फक्त प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, चला. प्रेझेंट कंटिन्युअस काय असतो की प्रेझेंट कंटिन्युअस इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन that is in continuity at the time of speaking, means at present, at now. आता जर आपण एखादी ॲक्शन करत असू किंवा आता जर एखादी ॲक्शन कंटिन्युइटीमध्ये असेल तर आपण ती ॲक्शन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडत असतो. काय म्हटलं आपण? जेव्हा एखादी ॲक्शन आता ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग जर कंटिन्युइटीमध्ये आहे तर ती ॲक्शन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडत असतात. आणि अत्यंत सोपं आहे. बघा, व्हिडिओ आपण 3 भागांमध्ये घेऊ. पहिल्या भागामध्ये की हाऊ शुड इट बी यूज्ड, कशा प्रकारे ते वापरले गेले पाहिजे, ज्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला स्ट्रक्चर्स शिकू. सुरुवातीला मी तुम्हाला शिकवेल की नेमके स्ट्रक्चर काय असतात. ठीक आहे, आय एम टीचिंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकवत आहे. मी इंग्लिश शिकवत आहे का? मी इंग्लिश शिकवत नाही. मी इंग्लिश शिकवत नाही आहे का? मी का बरं इंग्लिश शिकवत नाही? मी इंग्लिश कुठं शिकवत आहे? या सर्व गोष्टींना कशा प्रकारे इंग्लिशमध्ये मांडायचं ते आपण सगळ्यात सुरुवातीला शिकू, म्हणजे स्ट्रक्चर्स आपण सगळ्यात सुरुवातीला शिकू. त्यानंतर व्हेन शुड इट बी यूज्ड, नेमका त्यांचा यूज आपण कधी केला पाहिजे. इन विच कंडिशन्स शुड इट बी यूज्ड, कुठल्या कंडिशन्समध्ये आपण तो टेन्स वापरायला पाहिजे हे आपण शिकून घेऊ. आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये
आपण काय शिकणार आहोत, तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण नेमकं एक्सरसाइज सॉल्व्ह करू की क्वेश्चन्स सगळ्या शेवटी मी तुम्हाला देईल की तुम्हाला कळेल की तुम्हाला हा टेन्स समजलाय की नाही समजला. अशा प्रकारे 3 सेक्शन्समध्ये हा आपला व्हिडिओ असेल. चला पुढे जाऊया. अगदी सोपं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जेव्हा तुम्हाला लर्न करायचं तेव्हा फक्त एवढंच समजून घ्यायचं, एम इज आर प्लस आय एन जी. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स हे सेंटेन्समध्ये असतातच. बघा, सब्जेक्ट शिवाय कुठलंही सेंटेन्स नसतं. सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा असतोच, त्यामुळे प्रश्न नाही. सब्जेक्टला वारंवार सांगायची गरज नाही. आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट हा असतोच असं नाही. कुठं ऑब्जेक्ट असतो, कुठं ऑब्जेक्ट नसतो, कुठं कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतात वगैरे वगैरे. तर सुरुवात करूया आपण. सब्जेक्टला विसरून जा, फक्त लक्षात ठेवायचं एम इज आर प्लस आय एन जी म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एम इज आर प्लस आय एन जी म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग एम कुठं वापरायचा? जर सब्जेक्ट आय असेल तर आपण एम वापरू. जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर आपण इज वापरू. आणि जर सब्जेक्ट यू किंवा प्लुरल असेल, बेटा यू हा सिंग्युलर असो की प्लुरल असो आपल्याला आरच वापरायचा असतो. म्हणजेच यू हा सिंग्युलर असला तरी आर वापरायचा आणि यू हा प्लुरल असला तरी आर वापरायचा. सर्व प्लुरल्स आणि सर्व अनेकवचनी म्हणजे सर्व प्लुरल्स आणि यू सोबत आपण आर वापरत असतो. इज दॅट क्लिअर? काय म्हटलं आपण? आय असेल सब्जेक्ट तर इज एम वापरा. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल थर्ड पर्सन तर इज वापरा आणि यू आणि प्लुरल सोबत आर वापरा. ओके, सिंपल. आणि सोबत आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला आपण V4 सुद्धा म्हणतो. सो सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब. आणि सेंटेन्समध्ये जर ऑब्जेक्ट असेल, इट डिपेंड्स, सेंटेन्सवर डिपेंड करतं की सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट असेल तर तो वापरतो, नसेल तर कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असेल तर वापरतो, नसेल तर काही प्रश्न नाही. ठीक आहे, चला पुढं. आता बघूया आपण याचं स्ट्रक्चर की कशा प्रकारे आपण त्याची स्ट्रक्चर सांगू शकतो. बघा, आपण सुरुवातीला म्हणतो सब्जेक्ट आय. जर सब्जेक्ट आय असेल तर आपण एम वापरतो. म्हणजे आय एम गोइंग टू मुंबई बाय ट्रेन. इट मीन्स दॅट आय एम गोइंग टू मुंबई. मी मुंबईला जात आहे, मी मुंबईला आत्ता जात आहे. अँड आय सजेस्ट यू ऑल की हळूहळू ट्रान्सलेट करणाऱ्या मेथडला मागं टाका. ही जी ट्रान्सलेशन मेथड आहे बेटा ही चुकीची आहे. ट्रान्सलेशन मेथड चुकीची आहे कारण आपल्याला इंग्लिश शिकायला वेळ लागण्याचं रिझन हे आहे की व्हाईल स्पीकिंग वी हॅव टू ट्रान्सलेट दॅट सेम सेंटेन्स इन फर्स्ट वी कन्सिडर द सेंटेन्स इन मराठी, then we try to translate each and every word in English and then speak it out. त्यामुळे तुम्हाला त्या प्रोसेसला वेळ लागतो आणि त्यामुळे सर्व गणित चुकतं. त्यामुळे हळूहळू ट्रान्सलेशन मेथडला कमी करत जा. बघा आता, आय एम गोइंग टू मुंबई बाय ट्रेन. इट मीन्स दॅट आय एम गोइंग नाव टू मुंबई. मी आता मुंबईला जात आहे बाय ट्रेनने. म्हणजेच मी कन्वे काय केला मेसेज? मी मेसेज कन्वे केला की आय एम गोइंग टू मुंबई नाव. मी आता मुंबईला जात आहे. आणि ते सांगत असताना मी काय यूज केलं? मीन्स एम इज आर प्लस आय एन जी. सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा आय होता म्हणून मी एम वापरला. आय एम गोइंग टू मुंबई. देन वी आर. जर सब्जेक्ट वी असेल तर आपण आर वापरतो. वी आर वेटिंग फॉर आवर टीचर्स. आम्ही आमच्या टीचर्सची वाट पाहत आहो. मीन्स वी आर वेटिंग फॉर आवर टीचर्स ॲट प्रेझेंट. आता आम्ही आमच्या टीचर्सची वाट पाहत आहोत. क्रिएट अ सिच्युएशन. तुमच्या अवतीभोवती एक सिच्युएशन क्रिएट करा. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर एक सिच्युएशन क्रिएट करा. फॉर एक्झाम्पल, यू आर वेटिंग फॉर युअर टीचर. मीन्स तुमचे टीचर्स, युअर टीचर इज अबाउट टू कम अँड यू हॅव द प्लान टू गो समवेअर. आणि त्यामुळं तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला विचारलं व्हाय आर यू हिअर. तुम्ही इथं काय करताय? अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुम्ही इथं काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुम्ही इथं काय करत आहात? तुम्ही काय म्हणता? ओ वी हॅव अ प्लॅन. आम्ही कुठेतरी जातो, आमचा एक प्लॅन आहे. अँड वी आर वेटिंग फॉर अवर टीचर. आम्ही आमच्या टीचरची वाट पाहत आहो. इज दॅट क्लिअर? चला पुढचा मुद्दा. दे आर गोइंग टू स्कूल.
दे आर गोइंग टू स्कूल, दे सोबत आपण आर वापरतो. दे आर गोइंग टू स्कूल, ते शाळेला जात आहेत. दे आर गोइंग टू स्कूल, ते स्कूलला जात आहेत. ही इज वेअरिंग अ रेड कोट, ही इज वेअरिंग अ रेड कोट. ही आहे म्हणून तुम्ही इज वापरला. शी असेल तरी तुम्ही इज वापरता. इट असेल तरी तुम्ही इज वापरता. एखादं नाऊन असेल तरी तुम्ही इज वापरता. फॉर एक्झाम्पल द चाइल्ड इज, जर सिंग्युलर असेल तर तुम्ही इज वापरता आणि जर प्लुरल असेल तर बघा, नाऊन जर प्लुरल असेल तर तुम्ही आर वापरता. काय म्हटलं आपण? द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन, द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. कशा प्रकारे? अशा प्रकारे सेंटेन्सेसमध्ये आपण जर सब्जेक्ट हा आय असेल तर ॲम वापरा कंटिन्युअस टेन्समध्ये. सब्जेक्ट जर प्लुरल असेल, अनेक वचनी असेल किंवा यू असेल तर आर वापरा. आय असेल तर ॲम वापरा. प्लुरल असेल तर आर वापरा आणि सिंग्युलर असेल तर इज वापरा. इज दॅट क्लिअर? चला पुढे जाऊया. आता बेटा, जर तुम्हाला याला निगेटिव्ह करायचं असेल मग काय करायचं? मी तुम्हाला काल पण सांगितलंय की निगेटिव्ह करताना फक्त तुम्ही नॉट लावू शकत नाही. तुम्ही नॉट लावताना हेल्पिंग वर्बच्या सोबत नॉट लावा. तसं काल आपण काय म्हटलं होतं की जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर नॉट लावायचं असेल तर, आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ मिस केला असेल तर प्लेलिस्टमध्ये खाली जायचं डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, कालचा व्हिडिओ. सो जर तुम्हाला नॉट लावायचं आहे तर काल आपण काय यूज केलं होतं? डू नॉट ऑर डज नॉट. जर तुम्हाला इथं निगेटिव्ह करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मी मुंबईला जात आहे बाय ट्रेन, मी मुंबईला नाही जात आहे, मी कॅन्सल केलं, मी आता मुंबईला नाही जात आहे, तर तुम्ही म्हणता की आय ॲम नॉट गोइंग टू मुंबई. वी आर नॉट वेटिंग फॉर अवर टीचर. यू आर नॉट वेस्टिंग युअर टाइम. They are not going to school. He is not wearing a red coat. The children are not playing in the garden. In this way, we have to use not with helping verb to frame it as कशा प्रकारे? जर याला तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर बघा इथे तुमच्या समोर आहे. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेन्समध्ये सेंटेन्स बनवत असतो. आपण प्रत्येक वेळी हेल्पिंग वर्ब सोबत नॉट वापरत असतो. ओके, चला आता याचा जर तुम्हाला क्वेश्चन करायचा असेल तर तुम्ही क्वेश्चन कसा बनवता? बघा बेटा, आपण जेव्हा कधीही इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा फक्त तुम्हाला आन्सर्स द्यायची नसतात. यू ऑल्सो हॅव टू आस्क सम क्वेश्चन्स. The person who is next to you and you are conversing with, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात, तुमच्यासोबत इंटरॅक्शन होत आहे, अँड इन दॅट इंटरॅक्शन काही क्वेश्चन्स तुम्ही मांडाल, काही क्वेश्चन्स समोरचा व्यक्ती मांडेल, तुम्ही आन्सर द्याल, तो आन्सर देईल. पण हे बोलत असताना तुम्हाला एक स्किल येणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन. क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम करायचा असतो आणि आपल्याला बरेचदा क्वेश्चन्स फ्रेम करता येत नाही. त्यामुळे क्वेश्चन्स तुम्हाला फ्रेम करता आली पाहिजे. क्वेश्चन्स कशी बनतात? तर बेटा, तुम्हाला जर क्वेश्चन बनवायचा असेल तर खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त त्या हेल्पिंग वर्बला आधी आणायचं असतं. जसं काल आपण डू डजला समोर आणलं म्हणजे सब्जेक्टच्या आधी आपण हेल्पिंग वर्बला आणलं आणि आपला क्वेश्चन क्रिएट झाला. तसंच तुम्हाला इथं करायचं. बघा आपण काय केलं, आय ॲम गोईंग असं होतं. नीट समजून घ्या, अगदी शांत, आपल्याला कुठलीही गडबड नाही आहे. गेली अनेक वर्ष यू हॅव बीन ट्राईंग द सेम थिंग फॉर मेनी इयर्स, यू हॅव बीन लर्निंग द सेम थिंग फॉर मेनी इयर्स, बट स्टील यू आर नॉट एबल टू फ्रेम अ सिंगल क्वेश्चन. जर तुम्हाला एवढ्या दिवसांपासनं तुम्ही इंग्लिश शिकताय आणि तुम्हाला अजूनही जर इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स फ्रेम करता येत नसेल तर थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या आणि बघा तुम्हाला किती लवकर क्वेश्चन्स फ्रेम करता येतात. थोडा मला वेळ द्या. बघा काय करायचं बेटा, तुम्हाला सिम्पली एकच काम करायचं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करायचे असतील तर सुरुवातीला बघा क्वेश्चन्स फ्रेम कसे होतात. आपण सिम्पली काय करतो क्वेश्चनला फ्रेम करताना? फॉर एक्झाम्पल सेंटेन्स आहे, ॲमला विसरा, आय ॲम गोइंग टू मुंबई. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की हा जो इथला हेल्पिंग वर्ब असतो त्याला तुम्हाला सब्जेक्टच्या आधी घेऊन जायचं आहे. म्हणजे तुमचा क्वेश्चन कसा क्रिएट होतो, क्वेश्चन फ्रेम होईल, ॲम आय गोइंग टू मुंबई बाय ट्रेन. मी मुंबईला जात आहे. मी मुंबईला जात आहे का?
मी मुंबईला जात आहे. मी मुंबईला जात आहे का? ठीक आहे. आर वी वेटिंग फॉर अवर टीचर्स? आम्ही आमच्या टीचर्सची वाट पाहत आहो का? वी आर वेटिंग फॉर अवर टीचर्स अँड आर वी वेटिंग फॉर अवर टीचर्स. बेटा व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड पूर्णचा पूर्ण व्यवस्थित पहा, कारण तुम्हाला प्रत्येक मुद्दा मी समजावून सांगतोय. तर बघा, तुम्ही जर या वर्बल क्वेश्चनच्या आधी सुटेबल WH वर्ड लावला तर तो WH क्वेश्चन होतो. बघा किती सिंपल आहे. काय केलं आपण? सेंटेन्स होतं की वी आर वेटिंग फॉर अवर टीचर्स, असं सेंटेन्स होतं. वी आर वेटिंग फॉर अवर टीचर्स. मग आपण काय केलं? आपण फक्त हा आर इथून उचलला आणि आपण याला आधी आणलं आणि आपण काय म्हटलं? आर वी वेटिंग फॉर अवर टीचर्स? आम्ही आमच्या टीचर्सची वाट पाहत आहोत का? तुम्ही सिम्पली इथं WH वर्ड ॲड करा. व्हाय आर वी वेटिंग फॉर अवर टीचर्स? आपण आपल्या टीचरची वाट का बरं पाहतोय? आपण आपल्या टीचरची वाट का बरं पाहतोय? व्हाय आर वी वेटिंग फॉर अवर टीचर्स? म्हणजे तुम्ही जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन फ्रेम करायचा असेल तर पॅटर्न हाच असतो. ओके, बघा, यू आर वेस्टिंग युअर टाइम. जर मी तुम्हाला म्हटलं की यू आर वेस्टिंग युअर टाइम इन गॉसिप्स, सलमान खानचं लग्न कधी होईल? या प्रश्नानं आपल्या बऱ्याच मुलांना विचार पडतो, की त्याचा मुलींना फारसा विचार पडतो की सलमान खानचं. वी आर वेस्टिंग आवर टाइम इन दिस टाइप्स ऑफ गॉसिप्स. तर यू आर वेस्टिंग युअर टाइम, तू तुझा वेळ वाया घालवत आहेस. आणि लगेच जर तुम्ही मला म्हटलं नाही सर, आय वेस्टिंग माय टाइम, मी माझा वेळ वाया घालवत आहे का? म्हणजे मी काय केलं? मी हेल्पिंग वर्बला आधी घेतलं. आर यू वेस्टिंग युअर टाइम? आर यू वेस्टिंग युअर टाइम? तुम्ही इथं समोर सिम्पली लावा व्हाय, सेंटेन्स होईल व्हाय आर यू वेस्टिंग युअर टाइम? व्हाय आर यू वेस्टिंग युअर टाइम? तुमच्या पप्पानं तुम्हाला फोन केला आणि म्हटलं, मूर्खा, तुझा वेळ तू कुठं वाया घालवत आहेस? व्हेअर आर यू वेस्टिंग युअर टाइम? व्हेअर आर यू वेस्टिंग युअर टाइम? विथ हुम आर यू वेस्टिंग युअर टाइम? तू कुणासोबत तुझा वेळ वाया घालवत आहेस? तू कुणासोबत तुझा वेळ वाया घालवत आहेस? फॉर हुम आर यू वेस्टिंग युअर टाइम? तू कुणासाठी तुझा वेळ वाया घालवत आहेस? यू कॅन कन्स्ट्रक्ट, यू कॅन फ्रेम व्हेरियस क्वेश्चन्स टू प्रॅक्टिस इंग्लिश अँड यू हॅव टू प्रॅक्टिस युअर सेल्फ. तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायची आणि अगदी सहज होणार आहे. आणि तुम्हाला जर याहीपेक्षा डिटेलमध्ये ग्रामर शिकून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपण 999 रुपयाला ग्रामरची कंप्लीट ग्रामरची एक सिरीज स्टार्ट केली आहे आपल्या ॲपवर. खाली तुम्हाला त्या कोर्सची आणि त्या माझ्या ॲपची लिंक मी खाली तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही माझ्या ॲपला डाउनलोड करू शकता आणि माझा कोर्सही परचेस करू शकता. अगदी 999 रुपयाला कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला मी अगदी नाऊनपासनं तर अगदी इंटरमिजिएट लेवलपर्यंत इंग्लिश ग्रामर शिकवणार आहे. ओके, चल, आर दे गोइंग टू स्कूल? ते स्कूलला जात आहेत का? आर दे गोइंग टू स्कूल? ते स्कूलला जात आहेत का? ओके, व्हाय आर दे गोइंग टू स्कूल? व्हाय आर दे गोइंग टू स्कूल? टू एज्युकेट. कशासाठी ते स्कूलला जात आहेत? व्हाय आर दे गोइंग टू स्कूल? ओके, इज ही वेअरिंग अ रेड कोट? आर द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन? आर द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन? मुलं गार्डनमध्ये खेळत आहेत का? व्हेअर आर द चिल्ड्रन प्लेइंग? चिल्ड्रन कुठं खेळत आहेत? व्हेअर आर द चिल्ड्रन प्लेइंग? चिल्ड्रन कुठं खेळत आहेत? अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स फ्रेम करू शकता. ठीक आहे. आणि तोच क्वेश्चन जर तुम्हाला निगेटिव्ह सेन्समध्ये न्यायचा असेल तर तुम्ही सिम्पली काय म्हणता बेटा? तुम्ही सिम्पली म्हणता की ॲम आय नॉट, म्हणजे तुम्हाला फक्त नॉट ॲड करायचा आहे. तो नॉट तुम्ही इथं सुद्धा ॲड करू शकता. तो नॉट तुम्ही इथं किंवा इथं दोनही ठिकाणी वापरता येतो. फक्त लक्षात ठेवायचं, बघा नीट समजून घ्या कॉन्सेप्ट काय आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की आर वी नॉट वेटिंग फॉर अवर टीचर्स? आम्ही आमच्या टीचर्सची वाट पाहत नाही आहोत का? आर वी नॉट असंही म्हणता येईल आणि आरंट वी असंही म्हणता येईल. तुम्ही आरंट वी म्हटलं तरी चालेल.
फक्त ॲमंट आय होणार नाही, ॲमंट आय म्हणत नसतात तर ॲम आय नॉट असंच म्हणतात. त्यामुळे फक्त ॲमंट आय म्हणायचं नाही तर आरंट आय. ॲमंट आय एवढं सुटेबल वाटत नाही, आरंट आय. ठीक आहे, तर तुम्ही दोन्ही पद्धतीने म्हणू शकता. आरंट वी वेटिंग और आर वी नॉट वेटिंग, दोन्ही पद्धतीनं. सुरुवातीला आपण या पद्धतीने समजून घेऊ. आर वी नॉट वेटिंग फॉर आवर टीचर्स, आर यू एन्जॉईंग अँड आर यू नॉट एन्जॉईंग, आर यू एन्जॉईंग द पार्टी. फॉर एक्झाम्पल, यू आर द होस्ट ऑफ द पार्टी. तुम्ही एखादी पार्टी अरेंज केली आहे, आणि तुम्ही प्रत्येक गेस्टला विचारत आहात, आर यू एन्जॉईंग, आर यू एन्जॉईंग, आर यू एन्जॉईंग. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं की एखादा व्यक्ती चुपचाप कॉर्नरमध्ये जस्ट सिटिंग आणि फक्त बसलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर अगदी 12 वाजलेले आहेत, मग तुम्ही काय म्हणता, त्याला तुम्ही विचारता, आरंट यू एन्जॉईंग द पार्टी. तुम्ही पार्टी एन्जॉय नाही करत आहात का? आर यू नॉट एन्जॉईंग द पार्टी और आरंट यू एन्जॉईंग द पार्टी. अशा प्रकारे. आर यू नॉट वेस्टिंग युअर टाईम, डोंट यू थिंक दॅट. तुला असं वाटत नाही का की आर यू नॉट वेस्टिंग युअर टाईम, तू तुझा वेळ वाया नाही घालवत आहेस का? तू तुझा वेळ वाया नाही घालवत आहेस का? यू हॅव बीन रीडिंग दॅट नॉनसेन्स बुक. जर एखादं विचित्र पुस्तक आहे किंवा एखादं काही कामाचं नसणारं पुस्तक आहे, जोक्सचं पुस्तक आहे की जे खूप वेळापासून तुम्ही पाहताय किंवा तुम्ही खूप वेळ झाला टी व्ही पाहताय, तेव्हा तुमची आई येऊन तुम्हाला म्हणेल की डोंट यू थिंक दॅट की यू आर वेस्टिंग युअर टाईम. तुला असं वाटत नाही का? डोंट यू थिंक दॅट, तुला असं वाटत नाही का यू आर वेस्टिंग युअर टाईम. मग तुम्ही काय म्हणता, मॉम ॲम आय वेस्टिंग माय टाईम, डू यू थिंक दॅट ॲम आय वेस्टिंग माय टाईम, मी माझा वेळ वाया घालवत आहे का? ॲम आय वेस्टिंग माय टाईम, येस यू आर वेस्टिंग युअर टाईम इन रीडिंग दिस टाईप ऑफ सिली बुक्स. तू अशा प्रकारचे पुस्तक वाचून तुझा वेळ वाया घालवत आहेत. यू डोंट हॅव टू, और तुम्हाला जाऊन काही फॉरेनमध्ये जाऊन इंग्लिश नाही बोलायची आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस विथ युअर डे टू डे थिंग्स. तुमच्या अवतीभोवतीच्या गोष्टींना ट्रान्सलेट करा, तुमच्या अवतीभोवतीच्या गोष्टींना ऑब्झर्व करा अँड ट्राय टू स्पीक युअर सेल्फ, ट्राय टू प्रॅक्टिस युअर सेल्फ. ओके, चला पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह करू शकतो, ज्यामुळे तुम्ही काय म्हणता, आर दे नॉट गोइंग टू स्कूल, ते शाळेला जात नाही आहेत का? ओके. फॉर एक्झाम्पल, पुन्हा एखादा एक्झाम्पल, तुम्हाला अशा प्रकारे सिच्युएशन्सना क्रिएट करूनच इंग्लिश शिकावी लागेल. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही घरी बसलेले आहात, तुमचे वडील तेवढ्यात आले आणि तुम्हाला विचारत आहेत की आर यू नॉट फिलिंग वेल टुडे, आर यू नॉट फिलिंग वेल टुडे, आज तुला बरं नाही वाटत आहे का? आर यू नॉट फिलिंग वेल टुडे, आर यू नॉट गोइंग टू स्कूल टुडे, आज तू स्कूलला जाणार नाही आहेस का? आज तू स्कूलला जाणार नाही आहेस का? आरंट यू फिलिंग वेल, तुला बरं नाही वाटत आहे का? आरंट यू गोइंग टू स्कूल और आर यू नॉट गोइंग टू स्कूल. अशा प्रकारे इंग्लिश बोलायची आहे, इंग्लिशला प्रॅक्टिस करायची आहे. चला पुढे जाऊ. नाव आपण पहिला पार्ट संपवला, ज्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हाऊ टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं हाऊ टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अँड नाव वी विल बी डिस्कसिंग ऑन व्हेन टू यूज. आता आपण डिस्कस करणार आहोत व्हेन टू यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा यूज नेमका आपण कुठं आणि कधी केला पाहिजे तर बघा, याचे आपण 2 ते 3 रूल समजून घेऊ अगदी सहज. पहिला रूल तुम्हा सर्वांच्या ओळखीचा, ज्यामध्ये आपण काय म्हटलं, टू डिस्क्राईब अन ॲक्शन दॅट इज हॅपनिंग नाव ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. एखादी ॲक्शन जर आता ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग जर आत्ता कंटिन्युइटीमध्ये असेल तर ती ॲक्शन सांगताना आपण सिम्पली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगत असतो. टू एक्सप्रेस और टू एक्सप्लेन अन ॲक्शन दॅट इज इन कंटिन्युइटी ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. आत्ता जर एखादी गोष्ट, एखादी ॲक्शन कंटिन्युइटीमध्ये असेल तर ती ॲक्शन आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगत असतो. द टॅप इज रनिंग, द टॅप इज रनिंग, द बॉईज आर वॉचिंग क्रिकेट मॅच, इट इज रेनिंग. मीन्स ऑल दोज ॲक्शन्स आर हॅपनिंग. आत्ता त्या गोष्टी सर्व घडत आहेत. सो समवन इज डुईंग समथिंग, someone is doing something, or any action
इज टेकिंग प्लेस, एखादी ॲक्शन होत आहे, एखादी ॲक्शन घडत आहे किंवा कोणीतरी काहीतरी करत आहे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. द प्रिन्सिपल इज स्पीकिंग टू द टीचर्स, आत्ता एखादी गोष्ट घडत आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर सेकंड रूल असा असेल बेटा की जर एखादी ॲक्शन ही जरी ॲट द मोमेंट आत्ता नाही घडत आहे बट आजकल हो रहा है. फॉर एक्झाम्पल जर मी मार्केटला गेलो आणि मार्केटला गेल्यानंतर मला कोणा विचारलं की बहुत दिन हो गए सर आप नहीं मिले, क्या हुआ, आजकल दिखते नहीं, तर मी काय म्हणेल कि आजकल मैं यहाँ पर नहीं हूँ, मैंने कहीं और पर पढ़ाना शुरू किया है. तो आजकल आई एम टीचिंग इन जीनियस स्टडी सर्कल, आय एम टीचिंग इन जीनियस स्टडी सर्कल. आता मी मार्केटमध्ये आहे, मी त्या व्यक्तीशी बोलतो आहे आणि त्या व्यक्तीला मी काय सांगतो आहे की आय एम टीचिंग इन जीनियस स्टडी सर्कल, म्हणजे याचा अर्थ मी सध्या शिकवत आहे का. मग तुम्हाला काय वाटेल सर, तुम्ही तर म्हटलं होतं की जेव्हा आपण एखादी ॲक्शन आत्ता करत आहोत तेव्हा आपण म्हणतो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हो बेटा, एक आपण ॲक्शन आत्ता करत आहोत तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आणि जर आपण ॲक्शन त्या पिरियडमध्ये करत आहोत, काय म्हटलं आपण, टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन गोईंग ऑन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इन्क्लुडिंग द प्रेझेंट, म्हणजे आजकाल आपण एखादी गोष्ट करतोय पण विच मे नॉट बी गोईंग ऑन ॲक्च्युअली ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. म्हणजे एकदम मी आता बोलत आहे, म्हणजे मी मार्केटमध्ये आहे, त्या व्यक्तीशी बोलतोय, त्याला काय सांगतोय, वापरतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याचा अर्थ मी आजकाल इंग्लिश तिथं शिकवतो. म्हणजेच जरी मी एक्झॅक्ट आता शिकवत नसलो तरी मी आजकाल मैं इंग्लिश पढ़ा रहा हूँ जीनियस स्टडी सर्कल में, म्हणजे आय एम टीचिंग इन जीनियस स्टडी सर्कल. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल माझे वडील, तुझे वडील आजकाल भेटत नाहीत, कुठं असतात, माय फादर इज रायटिंग अ नॉवेल, ही इज बिझी इन रायटिंग अ नॉवेल, माय फादर इज रायटिंग अ नॉवेल, माझे वडील नॉवेल लिहत आहेत. म्हणजे एक्झॅक्ट आताच लिहत आहेत का, अरे नाही, गेल्या काही दिवसांपासून लिहत आहेत. म्हणजे एखादी गोष्ट स्टार्ट झाली आहे अगदी आधी आणि ती गोष्ट चालू आहे, तर गेल्या काही दिवसांपासून माझे वडील काय लिहत आहेत, माझे वडील गेल्या काही दिवसांपासून नॉवेलवर काम करत आहेत, नॉवेल लिहत आहेत. म्हणून मी काय म्हटलं, माय फादर इज रायटिंग अ नॉवेल. आय एम लर्निंग टू ड्राईव्ह, मी ड्राईव्ह करायला शिकत आहे, म्हणजे मी ड्रायव्हिंग शिकत आहे. आय एम लर्निंग टू ड्राईव्ह, मी ड्रायव्हिंग करायला शिकत आहे. वी आर डूइंग इंग्लिश ग्रामर दीज डेज, आजकल हम इंग्लिश ग्रामर पढ़ रहे हैं किंवा इंग्लिश ग्रामर करत आहे. वी आर डूइंग इंग्लिश ग्रामर नाव डेज बिकॉज एग्जाम्स हैव बीन पोस्टपोन, त्यामुळे आम्ही आजकल हम क्या कर रहे हैं, आम्ही इंग्लिश ग्रामर, कधी कधी मधूमध्ये हिंदी येतं. So I am also practicing and I am also trying to improve my Hindi also. Okay, we are doing English grammar nowadays किंवा these days they are widening the roads, ते रोडला मोठं करत आहेत. अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आणि शेवटचा रूल बेटा की जेव्हा आपण एखादी फ्युचर ॲक्शन तरी तुम्हाला सांगायची असेल, बरेचदा एखादी फ्युचर ॲक्शन सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरू शकतो. बघा, नवीन गोष्ट माहिती पडली. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज फ्युचर ॲक्शनला सांगण्यासाठी सुद्धा होत असतो. म्हणजे कसं, बघा, फॉर एक्झाम्पल उद्या तुमचा भाऊ फॉरेनवरनं येत आहे, उद्या तुमचा भाऊ मुंबईवरनं येत आहे, उद्या तुमचा भाऊ मुंबईवरनं येत आहे, तो उद्या येत आहे, पण तुम्ही काय म्हणता, माय ब्रदर इज कमिंग, इट विल बी एन्जॉय, माय ब्रदर इज कमिंग, माय ब्रदर इज कमिंग, माझा भाऊ येत आहे, म्हणजे एक्झॅक्ट तो आता निघालाय का, नाही, उद्या माझा भाऊ येत आहे. म्हणजे मला फ्युचरमधील ॲक्शन सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज करता येतो. ही इज कमिंग टुमॉरो, माय ब्रदर इज कमिंग टुमॉरो. आय एम लिव्हिंग बाय द नेक्स्ट ट्रेन, मी पुढच्या ट्रेननं मी जात आहे. आय एम लिव्हिंग, मी पुढच्या ट्रेननं जात आहे, तो जाणार आहे पुढच्या ट्रेननं, पण त्यानं यूज कुठला टेन्स केला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि काय सांगितलं, आय एम लिव्हिंग टुमॉरो बाय द नेक्स्ट ट्रेन, किंवा आय एम लिव्हिंग बाय द नेक्स्ट ट्रेन, मी पुढच्या ट्रेननं जात आहे, निघत आहे. वी आर गोइंग टू काश्मीर ड्युरिंग द समर वॅकेशन्स, आम्ही यावर्षी नेक्स्ट मंथमध्ये किंवा येणाऱ्या नेक्स्ट वॅकेशनमध्ये आम्ही कुठं चाललोय, आम्ही काश्मीरला जात आहे. एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते
की वी आर गोइंग टू काश्मीर ड्युरिंग द समर वेकेशन. यावर्षी आम्ही समर वेकेशन्समध्ये कुठे जातोय? काश्मीरला जातोय. आय एम मीटिंग हिम इन 10 मिनिट्स. मी पुढच्या 10 मिनिट्स 10 मिनिटांमध्ये मी त्याला भेटणार आहे. अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज आपण फ्युचर ॲक्शनला सांगण्यासाठी सुद्धा करत असतो. इज दॅट क्लिअर? ओके. आणि थर्ड सेक्शनमध्ये आपण आहोत जिथे आपण क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत. आणि हो बेटा, ज्या लोकांना भरपूर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस वगैरे करायची असेल, ज्यांना भरपूर क्वेश्चन्स हवे आहेत, भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, मग त्यांनी ज्यांना कंप्लीट इम्प्रूव्हमेंट पाहिजे त्या लोकांसाठी आपण कोर्स जो लॉन्च केला आहे 999 रुपयाचा, त्या कोर्समध्ये तुम्हाला 2,500-3,000 हजार क्वेश्चन्स करायला मिळतील, अनेक क्वेश्चन्स करायला मिळतील, ज्यामध्ये तुमचं परफेक्शन वाढेल. आणि नेमके हे इंग्लिशचे स्ट्रक्चर बोलायचे कसे हेही आपण तिथं शिकवणार आहोत. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर निश्चितपणे तुम्ही माझ्या खाली दिलेल्या लिंकवरून तो कोर्स परचेस करू शकता आणि ॲपला डाउनलोड करू शकता. पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म. आता इथं बघा क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच इथं तुम्ही म्हणायला पाहिजे ॲम आय इटिंग, ॲम आय इटिंग ओके समथिंग. यू चुकीनं आलाय, सॉरी फॉर दॅट. ॲम आय इटिंग समथिंग, मी काही खात आहे का? जॉन इज स्टडिंग फॉर अन एक्झामिनेशन नाव. सीता इज कुकिंग फूड इन द किचन. सीता इज कुकिंग फूड इन द किचन. देन am I not speaking the truth? Am I not speaking the truth? Why? क्वेश्चन मार्क असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन मार्क आहे आणि क्वेश्चन मार्क आहे आणि आयच्या पुढं वापरायचं आहे म्हणून तुम्ही इथं am वापरलं. am I not speaking? am I not speaking the truth? Why? you आहे म्हणून प्रेझेंटमध्ये आपण आर वापरू. व्हाय आर यू स्पीकिंग लाऊडली? व्हाय आर यू स्पीकिंग लाऊडली? अशा प्रकारे तुम्हाला ही एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे अनेक क्वेश्चन्स आपल्या ॲपवर मिळतील. ॲप डाउनलोड करून घ्या. पुढे पहा, इथं तुम्हाला सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस यांच्यामधला फरक समजून घ्यायचा आहे. सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस यांच्यामधला फरक समजून घ्यायचा आहे. बघा, इथं पहिलं सेंटेन्स आहे बेटा, स्कूल बिगिन की बिगिन्स. तर पुढं सेंटेन्स पूर्ण वाचायचं. काय म्हटलं आपण? स्कूल विथ कशानं? प्रेयरनं सुरू होते. शाळा स्कूल प्रेयरनं सुरू होते, एव्हरीडेला सुरू होते, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणून तुम्ही काय वापरता? स्कूल बिगिन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स. का बरं? कारण एखादी ॲक्शन जी रेग्युलर बेसिसवर होत असेल त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणतो. ओके, स्कूल बिगिन्स विथ द प्रेयर एव्हरी डे. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. का बरं आपण रेनिंग वापरलं? कारण पुढं सेंटेन्स पहा ना काय आहे, डोंट गो आउट. इथं सेंटेन्स चुकला, इथं तिसरं सेंटेन्स पाहिजे होतं. ओके, प्रिंट मिस्टेक आहे. सो प्रिंट मिस्टेक नाही म्हणून आपण टाईप करताना मिस्टेक झाली, सॉरी फॉर दॅट. सो डोंट गो आउट, बाहेर जाऊ नका. डोंट गो आउट, इट इज रेनिंग. बाहेर पाऊस सुरू आहे. डोंट गो आउट, इट इज रेनिंग. बाहेर पाऊस सुरू आहे. इथं बघा, अनिल हिज होमवर्क स्टील. स्टील म्हणजे अजूनही. आपण अजूनही म्हणजे तो अजूनही करतोय, म्हणजे तुम्ही काय म्हणाल? अजूनही करतोय म्हणजे अनिल इज डुईंग हिज होमवर्क. अनिल इज डुईंग हिज होमवर्क. तो अजूनही करतोय ना, म्हणून अनिल इज डुईंग हिज होमवर्क. अनिल त्याचा होमवर्क अजूनही करत आहे. हिज सिस्टर लीला. लीला जी काय आहे? जी क्विकर आहे, जी कुठलंही काम करण्यामध्ये क्विकर आहे. हु इज क्विकर हॅज फिनिश्ड हर्स. तिनं तिचा होमवर्क कंप्लीट केला. अँड इज प्लेइंग इन द गार्डन. म्हणजे तिनं तिचा होमवर्क कंप्लीट केला आणि ती गार्डनमध्ये खेळत सुद्धा आहे. शी इज प्लेइंग इन द गार्डन. ती आत्ता खेळत आहे. ठीक आहे. अनिल इज डुईंग हिज होमवर्क. तो त्याचा होमवर्क अजूनही करत आहे. ठीक आहे. आणि तिनं तिचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे, म्हणून इथं आपण काय वापरलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय. तेही आपण पाहू पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. धिस हाऊस
बिलॉंग्स टू माय अंकल. हे घर माझ्या अंकलचं आहे. मीन्स धिस हाऊस बिलॉंग्स टू. तुम्ही असं म्हणू शकत नाही धिस हाऊस इज बिलॉंगिंग टू. धिस हाऊस बिलॉंग्स टू माय अंकल. आणि ते आजकाल दुसरं घर बांधत आहेत नेक्स्ट स्ट्रीटमध्ये. ही इज बिल्डिंग अनदर हाऊस इन दी नेक्स्ट स्ट्रीट. अशा प्रकारे बेटा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजून घेतला आणि उद्या आपण पुढचा टेन्स घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड विथ